उपकाराची जाणीव नसलेला एकमेव राजकीय प्राणी त्यांचं नाव नारायण राणे। आजपर्यंत शिवसेनेपासून विशाल परवांपर्यंत अनेकांनी त्यांच्यावर उपकार केले, पण ते गरज संपली वैद्यमरू तसं झालेलं आहे। आणि आज त्यांच्या स्मृतीबद्दल त्यांच्या स्मरणाबद्दल मला काय बोलायचं नाही। भगवंताच्या कृपेने त्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळो। पण त्यांचा सक्का मुलगा जो पालकमंत्री आहे तो जाऊन ज्याच्या कार्यालयाचं उद्घाटन करतो आणि तो सुद्धा भारतीय जनता पक्षाचा मंत्री आणि नारायण राणे सुद्धा भाजपचे खासदार, याचा विसर नारायण राणेंना पडणं हे सुचलेली दुर्बुद्धी आहे। विशाल परब आता त्या विधानापासून मतदारसंघात फिरणं कमी झालेलं आहे, किंवा आपण असं म्हणूया की आपल्याच काही लोकांनी म्हणजेच महाविकास आघाडीच्या यांनी विशाल परबांबद्दल चांगलं सकारात्मक विधानं केलेली आहेत। या एकूण घटनेकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, विशाल परब ह्या व्यक्तीबद्दल मला बोलायचं नाही, पण उमदा तरुण आहे, पुढे चालण्याची हिंमत त्याच्यामध्ये आहे। आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की उगाच कोणाच्या तरी नादी लागून कुठेतरी भरकटत जाऊ नका। जशा आमच्या मटकरताई राजमार्गावर आल्या तसं तुम्ही सुद्धा कधीतरी हा राजमार्ग स्वीकारलात तर तुमच्या भविष्यामध्ये खूप चांगलं उज्ज्वल यश आहे तुम्हाला। जिल्ह्यातील राजकारणामध्ये राणे बांधवांमध्ये कुठेतरी अशी दुफळी निर्माण झालेली दिसते। दोघं भावंडांमध्ये कुठेतरी आपापल्या पक्षाच्या वाढीसंदर्भामध्ये राजकारण तापू लागले आहे। आपण ज्येष्ठ नेते आहात, 2 वेळा या मतदारसंघाचं केंद्रात प्रतिनिधित्व केलेलं आहे, काय सांगाल? ठीक आहे, दोघांना सत्तेची मस्ती एवढी भिनलेली अंगामध्ये त्यामुळे ते सुसाट पिसाटल्यासारखे चाललेले आहेत आणि माकड चेष्टा चाललेली आहे दोघांची। पण मला एकच विनंती करायची आहे, अरे तुमच्या वयोवृद्ध वडिलांची तरी काळजी घ्या। बिचाऱ्यांच्या म्हणजे तब्येतीला किती त्रास होतो तुमच्या पात्र चाळ्यामुळे। पण एक मात्र नक्की, ह्या दोन्ही बंधूंच्या हातात ज्यावेळेला जिल्हा आला त्यावेळेला जिल्ह्याच्या विकासाची अधोगती सुरू झालेली आहे आणि भ्रष्टाचाराचा सुळसुळाट चालू झालेला आहे।